नमस्कार, माझं नाव आरजे दीपक आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आज आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरीमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमाला. अतिशय सुंदर आणि भव्य मुक्तेश्वर आश्रम आहे. इथे श्री निर्गुण दत्त पादुका आहेत, त्यानंतर दत्तदेवांची सुंदर प्रतिमा आहे. पाचलेगावकर महाराजांचं सानिध्य या नगरीला लाभलं आहे, खामगाव नगरी. आपण थोडी माहिती घेऊया, दर्शन घेऊया आणि काय काय इथे पाहण्यासारखं आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवतो. हा जो पाचलेगावकर महाराजांचा मठ आहे तो अतिशय पुरातन मठ आहे खामगावमधला आणि पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेली ही जागा आहे. तर आज आपण हे संपूर्ण माहिती घेऊया, दर्शन घेऊया. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. इथे आहे नॅशनल कॉलेज, खामगावचं प्रसिद्ध, आणि आपण येऊन पोहोचलो आहोत श्री मुक्तेश्वर आश्रमात. श्री पाचलेगावकर महाराजांचं मुक्तेश्वर आश्रम जे खामगाव नगरीमध्ये आहे. चला आता आज जाऊयात. अति भव्य असं हे आश्रम आहे आणि सुंदरचा आश्रम आहे. तर खामगावच्या श्री पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमामध्ये आपण आहोत आणि अतिशय सुंदर हे आश्रम आहे. या भागात परमपूज्य सद्गुरू संचारेश्वर अर्थात पाचलेगावकर महाराजांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या वापरातील वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या आहेत. ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. इथे फार सुंदर असं औदुंबर आहे आणि हे बघा, हे किती सुंदरशी मूर्ती आहे. इथे महादेवसुद्धा आहे, गणपती आहेत. तर इथनं आधी नमन करूयात आपण. खामगावातलं सगळ्यात जुनं हे आश्रम आहे आणि इथे खूप सुंदर एक उत्सवसुद्धा जुन्या काळामध्ये व्हायचा. तर तो होत नाही. तो म्हणजे नागपंचमीचा जो उत्सव असायचा तो उत्सव होता. तर श्री संचारेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या अगदीच समोर मुख्य देवघर किंवा तळघर आहे आणि या तळघरामध्ये परमपूज्य श्री नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तदेवांचे दुसरे अवतार यांची सुंदरशी अशी मूर्ती असून ती पूज्य श्री सद्गुरू संचारेश्वर महाराजांना तपश्चर्येचे फळ म्हणून मिळालेल्या भगवान दत्तात्रयाच्या निर्गुण पादुकासुद्धा आत आहे. तर यात थोडी माहिती आहे, जसं की 1 माळाचा जप केल्यानंतर 108 माळी जप केल्याचं पुण्य लाभतं. परमपूज्य श्रीचे आश्वासन हेच आहे आणि हे आधी व्याधी, भूतबाधा, भानामती वगैरे मानसिक जे रोग होतात त्याचे निवारण्याचे केंद्र असून आत्मोन्नती साधणाऱ्या साधकांचे जागृत असे हे स्थान आहे. अध्यक्ष परिवारातील मॅम माझ्यासोबत आहे. नमस्कार. नमस्कार. मॅम तुमचं नाव सांगा ना. माझं नाव सर राधिका जोशी. अच्छा मॅम, आपण मला थोडी माहिती देणार होतात तर त्याबद्दल आपण तिकडे जाऊया माहितीसाठी. तळघरात जाऊया आपण अगोदर. इथनं आपण खाली जाऊया आणि हे अख्खं जे देवस्थान आहे त्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला संगम दिसेल, संगमरवरी. तर आपल्यासोबत अध्यक्ष परिवारातील मॅम आहेत, त्या आपल्याला थोडी माहिती देतील. आपण तळघरामध्ये आहोत आणि इथे फार सुंदर नृसिंह स्वामी सरस्वतींची प्रतिमा आहे आणि निर्गुण पादुका आहेत. अच्छा. हां, ह्या दत्तात्रयाच्या निर्गुण पादुका आहेत. त्या महाराजांना प्रत्यक्ष दत्तात्रयाने स्वरूपात येऊन दिलेले आहे आणि त्याचा विशेष म्हणजे आपल्या घरी मार्गशीर्ष वद्य द्वादशीला उत्सव होत असतो मोठा आणि तो 7 दिवस अनुष्ठानाला पण लोक बसू शकतात. जेवढे आपल्या परीने आपल्याला बसवता येईल तेवढे आपण या आश्रमात बसवतो. त्यांना 7 दिवस अनुष्ठान असतात, 7 दिवस कार्यक्रम असतात. तर हा निर्गुण पादुकाचा उत्सव म्हणजे ह्या पादुका ज्या आहेत ह्या महाराजांना दत्ताच्या मिळालेल्या आहेत त्याचा तो उत्सव मार्गशीर्ष वद्य द्वादशीला असतो. आता ह्या मूर्तीची स्थापना महाराजांनीच केलेली आहे. तर म्हणतातच नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली असं म्हणतोच आपण नेहमी. त्याप्रमाणे ह्यांचे दर्शन घेताच आपल्याला हे जाणवतं की काय आपल्याला सुख मिळालेलं आहे. आपण जे मागितलं, जे म्हटलं त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय अजिबात राहतच नाही. ते कुठल्याही महाराजांची तिथे प्रार्थना करा, इथे प्रार्थना करा आणि एक काही नाही, केवळ एक फक्त नारळ ठेवायचं. आपली इच्छा जी असेल ती अगदी लवकरात लवकर पूर्ण होतेच. हे मी निश्चित सांगते इथली गोष्ट. आणि तळघरात तर आहे, प्रश्नच नाही. साक्षात बसलेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, तर त्यांना मी वंदन करते. 2 शब्द संपवते. खूप खूप धन्यवाद. आपणही
इथनं श्री नृसिंह स्वामी सरस्वतींचे दर्शन घेऊया आणि आणि निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊया. आपण इकडे जाऊया. सद्गुरू श्री संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचं हे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिरात महाराजांची अतिशय सुंदरशी प्रतिमा आहे. आपल्यासोबत अध्यक्ष परिवारातील मामा आहेत. संत पाचलेगावकर महाराजांची मूर्ती म्हणजे आम्ही त्यांना संचारेश्वर महाराज पण म्हणत असतो. बरोबर. तर त्यांचा हा इथे पुण्यतिथी असते श्रावण महिन्यात आणि वाढदिवस असतो म्हणजे जयंती असते ती दिवाळीच्या वेळेला नरक चतुर्दशीला त्यांची तर त्यावेळेस छोटासा कार्यक्रम असतो. पुण्यतिथी पण इथे मोठ्या प्रमाणात होत असते. महाराजांची पुण्यतिथी श्रावण शुद्ध एकादशीला असते. तर ती त्यावेळेला यांच्या एका दिवसाचा कार्यक्रम जोरदार होतो. आपल्या इथे कार्यक्रम वगैरे अनेक ठरतात. एका दिवसाचा कार्यक्रम असतो पण सुंदर असतो. तर ते हे संचारेश्वर महाराज आहे आमचे सर्व. आपण सुद्धा प्रणाम करूया. चला आपण बाहेर जाऊया. इथनं तुम्ही दर्शन घेऊन घ्या. हे महाराजांचं समाधी मंदिर आहे आणि आता समाधी मंदिराच्या पादुका आहे. दर्शन घेऊया आपण. सुंदर प्रतिमा आहे. चला आता आपण इकडे जाऊया. हा सभा मंडप आहे आणि हे आश्रम अतिशय जुनं असं आश्रम आहे खामगावमधलं. इथे पाचलेगावकर महाराजांचा एक सुंदरसा फोटो आहे आणि हा फार जुना फोटो आहे. यामध्ये मी म्हणत होतो ना की इथे नागपंचमीला जो उत्सव होतो त्या दरम्यान सर्पांचं प्रदर्शन व्हायचं नागांचं. तर हा खूप जुन्या काळातला फोटो आहे खरं तर तेव्हाचा. तर त्यांच्या हातामध्ये पण तुम्हाला दिसेल हे बघा. हे आहेत खामगावचे श्री पाचलेगावकर महाराज. खरं तर महाराजांचा जो जन्म आहे तो पाचलेगावला झाला होता जे मराठवाड्यामध्ये येतं. पण त्यांची कर्मभूमी आहे ही खामगाव आहे. हा इथे पण त्यांचा खूप सुंदरसा फोटो आहे. परमपूज्य सद्गुरू संचारेश्वर महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरुष श्री पाचलेगावकर महाराज यांची ख्याती पंचक्रोशीत आहेत. या बाजूला परमपूज्य माधव श्रमस्वामी महाराज यांचा एक सुंदरसा फोटो आहे आणि तळघरातला ज्या प्रतिमा आहे त्यांचा एक फोटो आहे जो इथे दिला आहे. तर आत ज्या प्रतिमा आहे त्यांबद्दल थोडी माहिती आहे. देवघर आहे. देवघरामध्ये सर्वात वरती श्री भगवान दत्तात्रयांची प्रसादिक प्रतिमा आहे ज्याचं दर्शन मी थोड्या वेळातच घडवतो तुम्हाला. परमपूज्य श्री नारायण दत्तनंदांच्या पादुकासुद्धा आहे आणि पूज्य कुर्तकोटी शंकराचार्य यांनी दिलेली हरित शाळुंकासुद्धा ठेवली आहे. खाली उभ्या श्री शंकर भवानी यांच्या ताम्रमूर्ती आहेत. श्री शिवशंकराची शाळुंका म्हणजे श्री मुक्तेश्वर. यामुळेच आश्रमाचे नाव मुक्तेश्वर आश्रम पडले आहे. स्थापना आहे माघ शुद्ध 11 शके 1868. दर सोमवारी रात्री 8 वाजता आरती उपासना पालखी सोहळा संपन्न होत असतो. दोष परिहारासाठी दुःख संकट निवारणासाठी सोमवारी लोक श्रद्धेने वारी करतात. तर इथलं प्रतिमा मी तुम्हाला दाखवतो. जी दत्तदेवांची सुंदरशी प्रतिमा आहे ती सर्वात वर विराजमान आहे. भगवान दत्तात्रयांची प्रासादिक प्रतिमा आहे आणि त्यानंतर पूज्य कुर्तकोटी शंकराचार्य यांनी दिलेली हरित शांकुडा आहे म्हणजेच भगवान महादेव त्यांचं शिवलिंग आहे. त्याच्याच बाजूला शंख ठेवला आहे. त्याच्यानंतर खाली शंकर भवानी यांच्या ताम्रमूर्ती आहेत ते तुम्हाला दिसतील बघा. किती सुंदर प्रतिमा आहे. आणि मग आहे पूज्य नारायण दत्तनंदांच्या पादुका ज्या अगदीच भगवान महादेव यांच्या मागे ठेवण्यात आलेल्या आहेत. सुंदरशा पादुका आहेत. आणि श्री शिवशंकराची शाळुंका म्हणजेच श्री मुक्तेश्वर. तर त्यामुळेच या आश्रमाचं नाव मुक्तेश्वर आश्रम पडलं. की तुम्ही विचार करत असणार की मी याला मुक्तेश्वर आश्रम का म्हणतात, तर श्री शिवशंकराची शाळुंका म्हणजेच श्री मुक्तेश्वर. इथे भगवान महादेवांची एक सुंदरशी प्रतिमा आहे आणि या भागामध्ये ह्या
दुर्गादेवी आहेत, त्यांची सुद्धा सुंदरशी एक प्रतिमा आहे. इथनं तुम्ही या स्थानाचे दर्शन करा. तर इथे जी तारीख लिहिली आहे, स्थापना आहे माघ शुद्ध 11 शके 1868. यानुसार या आश्रमाला ऑलमोस्ट 75 वर्ष होतात, बरोबर? हो. आणखी सांगा ना, म्हणजे केव्हा ते महाराजांनी जेव्हा समाधी घेतली त्या महाराजांच्या आधीसुद्धा हे आश्रम होतं, बरोबर? महाराजांच्या अगोदरपासून हा आश्रम आहे. अगोदर महाराज इथे असायचे. त्याच्यानंतर महाराजांची जी समाधी आहे, महाराजांना समाधी घेऊन 35 वर्ष झालेली आहे. शालिवाहन शके 1908 रोजी महाराजांची समाधी आहे. सध्या 1948 सध्या सुरू आहे. आणि आश्रमाला बांधून माघ शुद्ध एकादशी शके 1868 मध्ये आश्रम बांधलेला आहे. सध्या 1948 शके सुरू आहे, शालिवाहन शके. त्यामुळे आश्रमाला 75 वर्ष झालेली आहे. महाराजांना जाऊन 35 वर्ष झालेली आहे. आणि या ठिकाणी महाराजांचं प्रासादिक दत्ताचं भगवंताचं मंदिर आहे. सगळ्यात वरती जे आहे ती संचारेश्वर महाराजांची मुख्य फोटो आहे, बरोबर. त्याच्यानंतर महाराजांचे जे गुरु महाराज होते ते माधवाश्रम स्वामी महाराजांची मूर्ती फोटो आहे. आणि त्या ठिकाणी नारायण दत्त म्हणजे महाराजांचे गुरु महाराज त्यांच्या दिलेल्या पादुका तिथे ठेवलेल्या आहेत, बरोबर. दर सोमवारी 8 वाजता पालखी सोहळा इथं होत असतो. लोक आपले दुःख संकट निवारण्यासाठी इथं पालखीची वारी करतात. छोटीशी पालखी इथूनच आश्रमाला गोल प्रदक्षिणा करतात. आणि या ठिकाणी 3 प्रदक्षिणा होतात. लोक पालखीखाली झोपतात वगैरे आपलं दुःख निवारण. तर हे खूप सुंदर अशी माहिती आपल्याला या आश्रमाचे पुजारींनी दिली. थँक्यू व्हेरी मच सर. इथे सुद्धा एक पालखी ठेवली आहे, पण ही छोटी पालखी आहे. उत्सवादरम्यान आणखी मोठी एक पालखी वापरण्यात येते. तर आपण ना परमपूज्य सद्गुरू संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांच्या निवासस्थानात, हे निवासस्थान आहे खरं, त्यांच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्या इथे ठेवण्यात आल्या आहेत. तर ते सुद्धा पाहूया. तर आत काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. गादी आहे महाराजांची, त्यावर महाराजांचा खूप सुंदरसा फोटो आहे. त्यानंतर खाली त्यांच्या पादुकासुद्धा ठेवल्या आहेत, समया आहेत खूप सुंदरशा. तर हे सर्व आतमध्ये आहे. कमंडलू आहे महाराजांचं. आणि आम्ही सध्या ही मुक्तेश्वर आश्रमामध्येच आहे. इथे ना जुन्या काळामध्ये एक विहीर होती, आता ती विहीर तरी बंद आहे, पण विहिरीच्या बाजूला सुंदरसे हनुमंत आहे, ते अजूनही आहेत. तर आपण त्यांचं दर्शन घेऊया. हे बघा, हे सुंदरसे हनुमंत आहेत आणि हे खामगावच्या श्री मुक्तेश्वर आश्रमामध्ये आहेत. इथे विहीर होती का पूर्वी? अच्छा, छोटीशी विहीर होती. अच्छा, आता ती नाही आहे. पण आश्रम अतिशय सुंदर आहे आणि मी भर उन्हामध्ये फिरतो आहे, पण थंड वाटतं आहे. हे काय भक्तनिवास आहेत. ह्या ज्या खोल्या आहेत त्या भक्तनिवासाच्या आहेत. आणि मुक्तेश्वर आश्रमातीलच हे मंगल कार्यालय आहे. शुभप्रसंगी तुम्ही हे मंगल कार्यालय भाड्याने घेऊ शकता, भाडेतत्वावर. हे बघा, बराच मोठा हॉल आहे. आणि तुम्ही हे नक्की घेऊ शकता. काही कार्यक्रम असणार किंवा शुभप्रसंग असेल तेव्हा.